नमस्कार। जय महाराष्ट्र, जय जिनेंद्र, जय भीम, जय संविधान। छत्रपती शिवाजी महाराज जानते राजा यांना नतमस्तक होतो। ज्या संविधानामुळे तुम्ही आपण इथं जमलो, असे आमचे दैवत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांना नतमस्तक होतो। सन्मान्य व्यासपीठ, हॉनेबल श्री जस्टिस प्रसन्ना बी वैराले, सुप्रीम कोर्ट जज, आदरणीय श्रीमती जस्टिस रेवती मोहिते डेरे मैडम जज बॉम्बे हाई कोर्ट, हॉनेबल श्री जस्टिस संदीप वी मारने जज बॉम्बे हाई कोर्ट, हॉनेबल श्री जस्टिस आरिफ यस डॉक्टर जज बॉम्बे हाई कोर्ट, हॉनेबल श्री एम के महाजन प्रिंसिपल डिस्ट्रिक्ट जज पुणे। मूर्ती लहान पण कीर्ती महान असे आमचे अण्णा दादू बनसोडे, डेप्युटी स्पीकर ऑफ महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, आणि माझ्या मातृतुल्य आदरणीय वैराळे मॅडम, सन्मान्य मित्रांनो, माझ्या नोटरी वकील बंधू भगिनींनो, जे कान्या कोपऱ्यातून आलेले, कोणी गडचिरोलीहून, कोणी नागपूरहून, कोणी मुंबईहून, कोणी अकोल्याहून, आपण मायलॉर्ड वराडे साहेबांना आणि डिग्निटरीजना ऐकायला आलेत, मी सर्वांना नतमस्तक होतो। मी सर्वांचे अभिनंदन करतो, कारण व्यासपीठाची गरिमा फार मोठी आहे आणि आम्ही 7 महिन्यापासून या परिषदेसाठी मेहनत करतोय। मी सन्मान्य मायलॉर्ड वराडे साहेबांचा फार ऋणी आहे की त्यांनी एवढा अमूल्य टाइम नोटरी वकील बंधू भगिनींसाठी दिली। त्यांचा टाळ्या वाजून कृपया स्वागत करावे। आज 9 ऑगस्ट क्रांती दिवस आहे। योगायोगाने माझे 3 गुरु समोर बसलेले आहेत। एकाने 10वीत मला शिकवलं, ॲडव्होकेट रहमान सिद्दीकी। या व्यासपीठावर त्यांचा सन्मान झाला, मी त्यांना धन्यवाद देतो। ॲडव्होकेट डी के हांडे साहेब नांदेडचे, ते माझे गुरु। सुरुवातीचे नांदेडमधून माझी प्रॅक्टिस सुरू झाली। पहिलवान माणूस, त्यांच्या अंगात पहिलवानी आणि शिस्तप्रिय। मग मी घडलो, नांदेड सोडलं, औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरला आलो आणि तिथं माझं जीवन बदललं। आदरणीय कैलासवासी सुधाकरराव देशमुखजी यांचा घराणा आणि त्या रूपात मला गुरु भेटले ॲडव्होकेट राजेंद्र देशमुख, ॲडव्होकेट अविनाश देशमुख। आणि जर मेघावाणीचं नाव नाही घेतलं तर काहीतरी सुटेल। या घराण्यामुळे मी एजीपी हायकोर्ट झालो। होत आज योगायोगाने मी ऑल इंडिया फिल्म सेन्सर बोर्डाचा मेंबर आहे। मला माझे वकील बंधू फार लांबून आले। आपली आज्ञा असेल तर 2 मिनिटं घरगुती जसं संभाषण कायदेविषयक तर बोलतातच, पण थोडं जर बोलले तर आपली आज्ञा पाहिजे। धन्यवाद मित्रो। आज रक्षाबंधन आहे आणि महिला भगिनींचा आणि बंधूंचा मी आवाहन केलं होतं। काही महिला म्हटले आज रक्षाबंधन आहे, भाऊ इकडून येणार आहे, भाऊ तिकडून येणार आहे। मी म्हटलं जी महिला असतील त्यांनी मायलॉर्डला राखी बांधावी। जे बंधू असतील ते ढेरे मॅडमला राखी बांधावी। आणि योगायोगाने वराडे मॅडम सुद्धा आहेत, तर आम्ही ते आम्हाला राखी बांधतील की बंधू आमचे राखी बांधतील।
सन्मान्य मित्रांनो, 20 वर्ष झाले या संघटनेला, महाराष्ट्र अँड गोवा नोटरी असोसिएशनला. नोटरीला दुय्यम जी भूमिका भेटते, नोटरी म्हणजे दुय्यम भूमिका. एखादा ज्युनियर 4 महिन्याचा तो हायकोर्टाचा वकील असेल आणि 55 वर्षाचा म्हातारा तो जर नोटरी वकील असेल आणि दोघांचे विजिटिंग कार्ड समजा एखाद्या आमच्या अण्णाभाऊकडे गेले असतील तर ते नोटरी वकिलांना बोलवणार नाही, तर लगेच हायकोर्टाचे 2 महिन्याचा ज्युनियरला बोलवतील. हा संघर्ष जेव्हा आपण आपली प्रतिमा, जेव्हापर्यंत आपण स्वतः आपली गरिमा राखणार नाही आणि जेव्हापर्यंत आपण संघर्ष एकजूट आपण दाखवणार नाही, मित्रांनो, तुम्हाला कोणी वाली नाही हे लक्षात घ्या. मी आज योगायोगाने खासदार अमर साबळे साहेब आहेत, मी त्यांना धन्यवाद देतो. ॲडव्होकेट अतिश लांडगे, ॲडव्होकेट यशवंतराव खराडेजी, ॲडव्होकेट परवीन नलावडेजी, समस्त आमचं संघटन, ॲडव्होकेट शोभाकड मॅडम आहेत, विभा सिंग आहेत. डिसेंबर 2021 दिल्लीच्या त्या सर्दीमध्ये जेव्हा आम्हाला असं माहीत झालं की भारत सरकार एक बिल पास करणार होता, तो बिल नोटरी 2021चा बिल होता, तो एवढा घातक होता मित्रांनो. 15 वर्षाचे ज्यांची वकिली, 15 वर्ष नोटरीचं लायसन्स ज्यांचं झालं, भारत सरकार त्यांना घरी बसवणार होतं. ज्यांचे 5 वर्षाचे नवीन नोटरी वकील होते त्यांना भारत सरकार रिन्युअल देणार नव्हतं. सन्मान्य मित्रांनो, मी आव्हान केला, पूर्ण भारतातून नोटरी वकील दिल्लीमध्ये जमा झाले, बरेच लोकांकडे गेलो, ज्या ज्या लोकांना भेटायचं तर भेटलो, पण इथं आवर्जून 2 लोकांचं नाव मी उल्लेख करावं वाटते. आदरणीय रामकृष्ण आप्पा बारणे साहेब, खासदार अमर साहेब यांच्या प्रयत्नाने किरण रिजिजूंची भेट झाली आमची. जर हे दोघं नसते, आपली संघटना नसती, तुम्ही आम्ही घरी बसलो असतो, तुम्ही आम्ही इथं नसतोच. पण तो बिल काय होता, मी रिजिजूंना सांगितलं की आता रिजिजूंनी पूर्ण तयारी केली होती, त्यांना बिल पारित करायचं होतं. मी बोललो, एक्सलन्सी, आमचे वकील 30 वर्षात वकिली व्यवसाय होते आमचं, नंतर 10 वर्ष क्रायटेरिया असतं नोटरी वकिलांचा, 40 वर्ष लागतात, 7 वर्षात कास्टसाठी, भगिनीसाठी, आणि 40 वर्षात जो वकील झाला तुम्ही त्याला 55 वर्षात रिटायर करत आहात. आणि काही नोटरी वकील फक्त नोटीस करतात, नोटरीशिवाय दुसरं काम करत नाही. मी म्हटलं, आदरणीय मंत्री महोदय, यांचं घर आपण उद्ध्वस्त करू नका. नाही म्हणे, आम्हाला हे काढणार, असं काढणार. मग त्यांना हे जेव्हा मी पटवून सांगितलं, महाराष्ट्र, मला लॉर्डशिप, हे फार महाराष्ट्र आणि गोवा संघटनेसाठी फार आम्हाला यश लाभलं. आदरणीय किरण रिजिजूंनी आमच्या निवेदनवर लिहिलं, महाराष्ट्र एंड गोवा नोटरी एसोसिएशन का मैं निवेदन स्वीकार करता हूं और ये बिल यहीं रद्द करता हूं. मी सतत फिरत असतो, कारण मी ऑल इंडिया फिल्म सेन्सर बोर्ड मध्ये आहे. मला लोक विचारतात, घरची मंडळी काही म्हणत नाही का? त्यांचाही मी ऋणी आहे, कारण ते मुलाबाळांचं सर्व ते बघतात. आणि हे जीवन मी फक्त आपल्या संघटनेसाठी मी उचलून धरलेलं आहे. माझ्या नोटरी वकील बंधू भगिनींनो, सेक्शन 13 जर बरोबर तुमचे आपल्याला प्रोटेक्शन आहे, पण नवीन वकील नोटरी वकिलांना सांगतो, अभ्यास करून, नोटरी ॲक्टचा अभ्यास करूनच नोटरी करावी. कारण पैसा येतो, पण जे नंतर अनुभव उद्भवतात, नोटरी वकिलांना 15-15 दिवस, 5-5 दिवस
जेलमध्ये कस्टडी झालेली आहे. एखादा चुकीचा दस्तावेज तुमच्यामुळे होऊ नये. आणि सन्माननीय मित्रांनो, ज्यांची वकिली सुंदर आहे मी त्यांना नम्र विनंती करतो की त्यांनी नोटरीच्या शिक्क्याला हात सुद्धा लावायचा नाही. आज मायलॉर्ड आहेत वैराडे साहेबांचं, आज जे मायलॉर्डनी तुमचा सन्मान केलेला इथं येऊन, नोटरी वकिलांकडे कोणी पाहत सुद्धा नाही, कोणी जात सुद्धा नाही. मग मायलॉर्डला विनंती केली, आम्ही फार गरीब लोक आहोत नोटरी वकील, थोडं आमच्याकडे लक्ष द्या. मायलॉर्डने आमची विनंती मान्य केली, ते आलेत. मी त्यांना धन्यवाद, सर्व डिग्रीचे धन्यवाद करतो. दुसरे एक अजून आवर्जून सांगतो, बाबासाहेबांना तर आम्ही वाचलो, लिहिलो, बघितलं, पण एक असे कुटुंब आपल्या समोर बसलेले आहे जे बाबासाहेबांचा संवाद आदरणीय कैलासवासी भालचंद्र वैराडे साहेब म्हणजे मायलॉर्डचे वडील आणि लॉर्डशिपला हे बाबासाहेबांचा सहवास भेटला, ही फार महत्वाची बाब आहे. हात टाळी मारून आपण त्यांचं अभिनंदन करावं. मित्रो, वेळ भरपूर झाली. ज्या गोष्टी बाबासाहेबांनी लिहिलं होतं, संविधान केवल वकीलों का दस्तावेज नहीं, संविधान केवल वकीलों का दस्तावेज नहीं, यह जीवन का एक वाहन है, यह जीवन का एक वाहन है और इसकी आत्मा है, और इसकी आत्मा है सामाजिक न्याय. मित्रांनो, आपल्याला मायलॉर्डना ऐकायचं आहे, त्यामुळे एक शेवटचा शेर, कारण थोडं इंडस्ट्रीज असल्यामुळं शेर जेव्हापर्यंत होत नाही दिवसभर ते आपलं काही जात नाही. जो थक्कर भी ना रुके वह बाजीगर होता है, जो थक्कर भी ना रुके वह बाजीगर होता है, जो झुके नहीं मुश्किलों से, जो झुके नहीं मुश्किलों से वह सिकंदर होता है. सफलता, और पुनः रिपीट करूं, जो झुके नहीं मुश्किलों से, जो झुके नहीं मुश्किलों से वही सिकंदर होता है. सफलता इंतजार नहीं करती किसी की, सफलता इंतजार नहीं करती किसी की, हर पल को पकड़ना ही असली हुनर होता है. मी डिग्रीचा धन्यवाद देतो. आणि जे सूत्र संचालन करता आहेत ॲडव्होकेट आसमा शेख, ते आमचे महाराष्ट्र प्रदेशचे वर्किंग प्रेसिडेंट आहे, उस्पेक्स वुमेन आहे. मी दोन शब्द इथे बोलून काही आमच्याकडून काही चुकलं असेल, आपण फार लांबून आलात, मी सर्वांची काही चुकलं असेल तर क्षमा मागतो. ज्यांना बरेच लोक आले, सर्व आहे डिग्री, आणि योगायोगाने आमचे मित्र इथे उमाप साहेब बसलेले आहेत. पण उमाप साहेबांना एक सांगतो, तुम्ही माझे मित्र आहात, मी तुमचा आदर करतो, सारे संघटनाही आदर करते, तुम्ही आमच्यासोबत का स्वातंत्र्य व्यवहार करता? तुम्ही आमच्यासोबत का स्वातंत्र्य व्यवहार करता? 20 वर्ष झाले या संघटनेला, कोणती संघटना असू द्या, तुम्ही एखादा साधं निमंत्रण पत्रिका सुद्धा देत नाही त्या संघटनेला. ही खंताची बाब आहे. तुम्ही आमच्या मनात आहात, म्हणजे आम्ही वकील आहोत ना, नोटरी नंतर आहोत. तर आता यावेळी जरा पुढच्याकडे लक्ष ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय संविधान. धन्यवाद.